आंबा हा सदाहरित वृक्ष ॲनाकार्डिएसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव मँजिफेरा इंडिका आहे. भारतात आंब्याची लागवड सुमारे 4000 वर्षांपूर्वीपासून होत असावी असे मानतात. 18व्या आणि 19व्या शतकांत युरोपातील लोकांनी भारतातून ही वनस्पती अन्य उष्णकटिबंधीय देशांत नेली. ब्राझील, भारत, मेक्सिको, ऑस्ट्रेलिया, फिलिपिन्स, मध्य व दक्षिण अमेरिका इत्यादी प्रदेशांत या वृक्षाची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. भारतात जम्मू आणि काश्मीर, पंजाब, उत्तर प्रदेश व उत्तराखंड या राज्यांतील टेकड्यांचे प्रदेश सोडून सर्वत्र आंब्याची लागवड होते. हा वृक्ष सुमारे 25 मीटर पर्यंत उंच वाढू शकतो. खोडाची साल जाड, काळपट, खरबरीत व भेगाळलेली असते. पाने साधी, गर्द हिरवी, एकाडेक, चकचकीत, लांबट भाल्यासारखी व चिवट असतात. देठाचा खालचा भाग फुगीर असतो. फुले लहान, एकलिंगी वा द्विलिंगी, एकाच झाडावर लालसर किंवा पिवळट व तिखट वासांची असून परिमंजिरीत येतात. साधारणपणे जानेवारी ते मार्च मध्ये आंब्याला मोहर येतो. मोहर आल्यानंतर साधारण 5 महिन्यांत फळ पिकते. फळांची साल हिरवी, नारिंगी, शेंदरी, लाल किंवा पिवळ्या रंगाची असू शकते. फळात मोठी, चपटी व एक कोय असते. फळांचा आकार, स्वाद, रंग वगैरे गुण प्रकाराप्रमाणे निरनिराळे असतात. सालीने वेढलेल्या फळात रसाळ गर असतो. काही फळांमधील गर तंतुमय असतो. गरात अ व क जीवनसत्वे असतात. कच्च्या फळांना कैरी म्हणतात. कैरी आंबट, पाचक व शीतल तर पक्व फळे गोड, सारक व मूत्रल असतात. कच्ची फळे लोणची, मुरंबे, पन्हे व आमचूर यांकरिता तर पिकलेली फळे खाण्यास, आंबा पोळी आणि मिठाईसाठी उपयुक्त असतात. खोडाच्या सालीतील टॅनिनामुळे ती कातडी कमविण्यास आणि रेशीम, सूत व लोकर रंगविण्यास वापरतात. आंब्याचे लाकूड बांधकाम, शेतीची अवजारे आणि खोकी तयार करण्यासाठीही वापरतात. धन्यवाद.